हॅलो सख्यांनो, कसे आहात सगळे? अंकिता ट्रेंडी क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या स्क्रीनवर दिलेले एअर कप्स तुम्हालाही शिकायचे आहेत का? तर चला मग माझ्यासोबत बनवूया. तर बघा इथं स्क्रीनवर मी तुम्हाला तारा दिसत असतील. तर या तारा मी कशासाठी घेतले ते सांगते. एअर कप्ससाठी मी कोणती तार यूज करणार आहे हे दाखवणार आहे. तर मधली जी तार आहे ती 18 गेज तार आहे, 22 गेज आणि 20 गेजची तार आहे. तर आपल्याला ना इथे 20 गेजची तार घ्यायची आहे. इथे बघा मी फ्यूज तारा काढून घेते. नंतर लोटसचे स्मॉल साईजचे लोटस लागणार आहेत आपल्याला. आणि त्यानंतर मी चंद्रा घेणार आहे मी. तर चंद्रा 2 चंद्रा मी घेते इथे. त्यानंतर मी मोत्याची चक्री घेतलेले आहेत आणि इथं आपल्याला मोती लागणार आहेत. एक 5 mm आणि 4 mmचे टूल्स घेतलेले त्यासोबत. ही तार आहे 30 गेजची आणि ही तार यूज केल्यानंतर आपली जी एअर कप्स असणार आहेत ते म्हणजे काळी नाही पडत, तर म्हणून मी ते यूज केलेली. बघा इथे 24 तारेत मी मोती होऊन घेतले आहेत आणि हे आपल्याला चंद्राला अटॅच करायचे पूर्णपणे राऊंड करून. तर याआधी मी व्हिडिओ केलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे 24 तारेने जर एखाद्याला म्हणजे अटॅच करायचं असेल, पॅक करायचं असेल तर ते कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. बघा मी चंद्राच्या एका होलमधून अटॅच करून घेतलेले आणि त्याला ना 3 वेळा ते फिरवून घ्यायचं आपल्याला आणि कट करायचं आहे त्यानंतर. आणि असेच मी पूर्ण सगळ्या साईडून ते मी मोती आहेत ते अटॅच करून घेणार आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे पाहत राहा. आणि मी यासोबत तुम्हाला टिप्स वगैरे पण शेअर करेन. आणि बघा इथे टिप्स आत्ता ही आहे की हे मी पेन घेतलेलं आहे. तर पेन आता याच्यासाठी घेतलेलं आहे की एअर कप्स आपण बनवणार आहोत. तर बॅक साईडला जे आपण कर्व करून घेणार आहे तो मी पेनच्या साहाय्याने करून घेतला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल, तर याप्रमाणे तुम्हीही करून घ्या. व्यवस्थित शेप येतो, व्यवस्थित दिसायलाही, ठीक आहे. आणि आपली तार म्हणजे कर्व होत नाही, वाकडी होत नाही कुठेच, व्यवस्थित फिनिशिंग दिसते. आणि ही तार मी कट करून घेतलेली थोडीशी पॅकिंगसाठी. तर ही तार आधी आपल्याला फिक्स करून घ्यायची तिथे एअर कप्सवरती, ठीक आहे. मगच आपल्याला त्याच्यामधून लोटस हे करून घ्यायचं आहे, ठीक आहे. लोटस हे करून घेतलं, त्याला 3 हे असतात, होल असतात. तर मधल्या होलमधून आपल्याला ते हे करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि हे व्यवस्थित रॅप करायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचे, असे राऊंड करायचे 2-3 आणि वरच्या साईडलाही तसंच पॅक करायची. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही जर बघताल तर त्याच्यामध्ये ना मी हे एअर कप्स कसे झालेत हे पण मी घालून दाखवलेले आहेत. तुम्ही नक्की बघा. आणि हा चॅनल नवीनच आहे आपला, तर यावरती तुम्हाला नवीन नवीन असेच व्हिडिओ बघायला भेटत राहतील. आणि तुम्ही जर सपोर्ट करताल तर मी असेच नवीन नवीन टिप्स आणि छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कसं मी ते रॅप करते. आणि व्यवस्थितच फिक्स करून घ्यायचे, कारण ते लोटस हालता कामा नये किंवा आपली डिझाईन आहे ती कस्टमरलाही आवडली पाहिजे, आपलं जे काम आहे ते. तर बघा त्यानंतर चंद्रा घेतलेला आहे. चंद्रा त्यामधून होलमधून आपल्याला दुसऱ्या होलमधून तो बाहेर काढून घ्यायचा आहे तारेतून आणि तो हलक्या हाताने वरती सरकवायचा, ठीक आहे. हे बघा मी व्हिडिओमध्ये कसं हे करते. तर आता हे फिक्स झालेलं आहे वरती आणि यालाही रॅप करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा इथे रॅपिंग करते मी कशी, ते नीट व्यवस्थित बघा. आणि ही फिक्सिंग आहे ना तार, ती व्यवस्थित झाली पाहिजे, कारण याचं फिनिशिंग चांगलं येणं पण गरजेचं असतं. आणि तुम्ही जर नवीनच असताल, नवीन क्लासेस केलेले असतील किंवा मग नवीन शिकत असाल असेच व्हिडिओ पाहून, तर तुम्ही ट्राय करा की फिनिशिंग कशी व्यवस्थित येईल. तुम्ही व्यवस्थित शिकता आणि प्रॅक्टिस करत राहा. तर मला तर माहिती आहे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तर तुम्हीही प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थित शिका. बघा इथे मी व्यवस्थित रॅप करते.
मी इथे सिंगल रॅपिंग नाही करत, मी डबल रॅपिंग करते. म्हणजे व्यवस्थित ते फिनिशिंग आलं पाहिजे आणि व्यवस्थित ते फिक्स पण झालं पाहिजे, हललं नाही पाहिजे. त्याकरता मी डबल रॅपिंग करून घेते. आणि त्यानंतर इथे मी ड्रॉप घेतलेला आहे. ड्रॉप साईड एक क्रिस्टल आहे ग्रीन कलरचा, तो मी अटॅच करून घेतला. त्यानंतर इथे मोती आहे, मगाशी दाखवले मोती रिंग, तर ते घालून घ्यायचे तारेतून. आणि देन नंतर बघा इथे मी 5 mm मोठा एक मणी घेतलेला आहे मोती, तोही रॅप करायचा. 2-3 राऊंड करून घ्यायचे तारेला. त्यानंतर परत एक मोती चक्री ॲड करून घ्यायची आहे आणि तीही फिक्स करायची. म्हणजे 2 राऊंड ॲटलिस्ट करून घ्यायचे. आणि ती थोडीशी लूजच होत होती, तर दुसरा मोती किंवा मनी अटॅच केला ना त्याला, तर ते व्यवस्थित बसतंय. ठीक आहे, तर मी पुन्हा एकदा एक मोती घेतलेला आहे त्यामध्ये ॲड करून, आणि तोही आपल्याला फिरून घ्यायचा. आणि लास्ट आहे ना, ते आपल्याला व्यवस्थित छान राऊंड करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तर व्हिडिओमध्ये बघा, मी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये कसं करायचं आहे. तर बघा इथे मी रॅपिंग कशी करते. तुम्हीही अशाच पद्धतीने रॅप करा आणि कट करून घ्यायचे तर. आणि बघा हे आपलं इयर कप्स रेडी आहे. आणि तिथं साईडला जे हे असतं आपलं कर्व केलेलं, ते कानाला लागू नये म्हणून व्यवस्थित ते एक कर्व करून घ्यायचं आहे त्याला. बघा व्हिडिओमध्ये बघू शकता. तर मी हे असेच दुसरेही एअर कप्स तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते. ठीक आहे, बघा इथे आपले एअर कप्स रेडी आहेत. तर याचा फायनल लुक. तुम्हाला आवडले का हे एअर कप्स? तुम्ही नक्की ट्राय करू शकता घरीच. माझ्या चॅनलवर